आपल्याबरोबर आज सामाजिक कार्यकर्ते आणि विष्णुदादा भोसले. दादा, नेमका हा काय प्रकार आहे? आंबवजे आंबोडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील महारवतनी वतनधारक शेतकरी दिनांक 19/1/2026 पासून आजचा 5वा दिवस आहे. या ठिकाणी माननीय तहसीलदार यांनी जो अन्यायकारक आदेश दिलेला आहे तो आदेश रद्द करण्यात यावा या मागणीकरता गेले 5 दिवस आंबोडी येथील सर्व अनुसूचित जाती जमातीतील महारवतनी इनामधारक शेतकरी या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांच्या कार्यालयावर बेमुदत उपोषण आंदोलन करत आहेत. परंतु आज तागायत माननीय प्रांत यांच्या कार्यालयातील माननीय प्रांत साहेब असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी यापैकी कुणीही या ठिकाणी या आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत. आणि मूळ जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त साहेब पुणे जिल्हा पुणे विभाग, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब पुणे जिल्हा व ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण, त्याचप्रमाणे पुरंदरचे प्रांत माननीय वर्षा लांडगे मॅडम आणि सासवड पोलीस स्टेशनचे PI यांना पत्रव्यवहार करून गेले 5 दिवस रीतसर परवानगी घेऊन या ठिकाणी आंदोलन करत आहेत. परंतु आज तागायत पुरंदर प्रशासनाचं कुणीही या आंदोलनकर्त्याची भेट घेतलेली नाही. पुढे आपली दिशा काय असणार आहे? याबाबत आता माननीय जे सर्वच शेतकरी वर्ग आहे, पीडित शेतकरी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की तहसीलदार आणि सासवडचे मंडलाधिकारी यांनी आर्थिक लोभातून या ठिकाणी खोटा निर्णय दिलेला आहे. जोपर्यंत सदर आदेशाला प्रांत मॅडम स्थगिती देत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. किती दिवसापासून आंदोलन करताय आणि प्रशासनाने आतापर्यंत काय दखल घेतली आणि नेमका तुमचे मागण्या काय याबाबत माहिती सांगा. मी प्रकाश रामचंद्र रणपिसे, मौजे आंबोडी येथील बाधित शेतकरी आहे. आणि मी आणि माझे बंधू चंद्रकांत जनार्दन रणपिसे आणि अशोक ठाकूर रणपिसे आम्ही तिघेजण उपोषण 19 जानेवारी 2026 पासून उपविभागीय अधिकारी तथा प्रांत मॅडम यांच्या कार्यालयासमोर बसलेलो आहोत. कारण की आमच्या जमिनीमधून गट क्रमांक 131 ते 148 मधून आमच्या गटामधून एक अनवर बाबूलाल शेख हे व्यावसायिक यांनी 2019 जमीन खरेदी केली. जमीन खरेदी केल्यानंतर तिथे पर्यायी रस्ता आहे तरीसुद्धा त्यांनी आमच्या गटामधून हे कुंभरवळण व आंबोडी या शिवेमधून शिवरस्त्याची मागणी केली. शिवरस्त्याची मागणी तहसीलदार पुरंदर यांच्याकडे केली. परंतु तहसीलदार पुरंदर यांनी ते प्रकरण चौकशीसाठी मंडल अधिकाऱ्यांच्याकडे पाठवलं. मंडल अधिकाऱ्यांचं आम्हाला रीतसर नोटीस आली. काही लोकांना आली, काही लोकांना आली नाही. पण त्याचं त्यांनी काही गांभीर्य घेतलं नाही. आम्हाला जे नोटीस आले आम्ही त्यांना हजर राहिलो आणि आमचे म्हणणं त्यांच्यासमोर मांडलं. आणि ते स्थळ पाहणीला आमच्याकडे आले असता स्थळ पाहणी केली आणि ज्या रस्ता आहे त्या रस्त्यानेच त्या स्थळ पाहणीला आलेले आहेत. ते रस्ता नाही असं काही नाही, रस्ता होता, त्या रस्त्यानेच आम्ही आणि सर्वजण आलो. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी आमच्या
फक्त एका कागदावरती सह्या घेतल्या. आम्ही त्यांना विनंती केली की साहेब स्थळ पाणी केली याचा तुम्ही पंचनामा करा. त्यांची मागणी जी आहे की ती शिवरस्त्याची मागणी आहे, ती शिवरस्त्याची मागणीचा तुम्ही पंचनामा करा. पण त्यांनी आमच्यासमोर तो पंचनामा न करता आमच्या पाठीमागे पंचनामा केला आणि एका कागदावरती फक्त त्यांनी सह्या घेतल्या. हे आम्हाला खूप संशयास्पद वाटलं. त्याच्यानंतर त्यांनी ते प्रकरण आम्ही त्याचा जबाब पण लिहून दिला. संपूर्ण मंडल अधिकाऱ्यांना जबाब लिहून दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रकरण मी तहसील पुरंदर यांच्याकडे पाठवतो. त्यांनी माननीय तहसीलदार पुरंदर यांच्याकडे पाठवलं आणि इथे पाठवल्यानंतर आमची कुठलीही बाजू ऐकून न घेता, आम्हाला कुठल्याही प्रकारचं नोटीस न देता, आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारात न घेता माननीय तहसीलदार साहेबांनी एकतर्फी निर्णय दिला. फक्त त्याच्यामध्ये त्यांच्या रोजनिशीमध्ये असं आढळून येत आहे की फक्त अर्जदार अनवर बाबूलाल शेख हे फक्त त्यांच्या कार्यालयीन कामासाठी हजर आहेत आणि आम्ही गैर अर्जदार बाधित शेतकरी आम्हाला त्यांनी नोटीस न पाठवल्यामुळं आम्ही गैरहजर दाखवलं आणि आमच्यावरती आमच्या शेतामधून 12 फुटी रस्ता मंजूर करून आमच्यावरती एक अन्यायकारक हा आदेश दिलेला आहे. त्या आदेशाच्या विरोधात आम्ही 19 जानेवारी 2026 पासून आज 5वा दिवस आहे. आज 5व्या दिवसापर्यंत आम्ही हे उपोषणाचं बेमुदत आंदोलन चालू आहे. परंतु प्रशासनाने पहिल्या दिवशी येऊन आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सांगितलं की निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्यासाठी आचारसंहिता आहे, तुम्हाला हे आंदोलन करता येणार नाही. तर आम्ही त्यांना रीतसर सांगितलं की साहेब हे आंदोलन आमचं इथे जरी तुमची आचारसंहिता जरी असेल तरी आचारसंहिता ही ग्रामीण भागात आहे, सासवडमध्ये नाही आहे. परंतु त्यांनी न ऐकता आम्हाला पोलिसांचा धाक दाखवला. परंतु तरी आम्ही इथे बसलो, कारण म्हणलं आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही तुमच्या दारात बसलो आहोत, तुम्ही आम्हाला तुमच्या दारातून न्याय न देता हाकलून लावता, हे बरोबर नाही आहे. हे तुम्ही आज जनतेचे सेवक आहात. परंतु ते कुठलेही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी आमच्यावरती खूप धाकड तपस्या केला. परंतु आम्ही इथे नम्रपणे बसलेलो आहोत आणि आमचं निवेदन, आमचं कुठलंही म्हणणं त्यांनी ऐकलं नाही. आणि आज 5वा दिवस आहे. त्यांचं कुठलाही प्रतिनिधी आम्हाला भेटण्यासाठी किंवा आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आले नाहीत. आज आमचा 5वा दिवस आहे. आजही आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. तर प्रशासनास नम्र विनंती आहे की आम्ही 19 जानेवारी 2000 पासून ते आज 5वा दिवस आहे. आपण आमची दखल न घेतल्यास आम्ही तुम्हाला गंभीर इशारा देतो की जर आमचा म्हणणं जर ऐकलं नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू, हा आपणास इशारा देत आहोत.